मित्रांनो, आपल्या घरात गॅस असल्याशिवाय स्वयंपाक पूर्ण होत नाही. ग्रामीण भाग असो या शहरी भाग असो, प्रत्येकाच्या घरात एलपीजी गॅस सध्या वापरला जात आहे. याच एलपीजी गॅस ग्राहकासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा देण्यात आलेला आहे. यासाठी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्यांना सुरळीत पद्धतीने एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरवठा व्हावा यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. व्यवस्थित शासन निर्णय आपण समजून घेऊया. महाराष्ट्र राज्यातील एलपीजी गॅस सिलेंडर पुरवठा नियमित ठेवणे, संभाव्य तुटवडा परिस्थितीची व्यवस्थापन करणे, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उपाययोजना राबवण्याबाबत महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या माध्यमातून 13 मार्च 2026 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रत्येक लाभार्थ्यांनी आवर्जून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. सर्व डाऊट तुमचे क्लिअर होतील. सध्या तुम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये गॅस एजन्सीच्या समोर रांगा लावत आहात. यासाठीचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे. सध्या मध्य पूर्व आशियातील युद्धजनक परिस्थिती विचारात घेता एलपीजी व इतर पेट्रोलियम पदार्थाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केंद्र शासनामार्फत करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने केंद्र शासनामार्फत तेल उत्पादक व विपणन कंपन्यांचा आवश्यक त्या सूचना संदर्भातील आदेशान्वये देण्यात आलेल्या आहेत. राज्यात एलपीजी साखळी नियमित ठेवण्यासाठी, संभाव्य तुटवडा परिस्थितीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी, तसेच नागरिकांमध्ये निर्माण होणाऱ्या अनावश्यक भीतीचे वातावरण टाळण्यासाठी पुढील उपाययोजना तातडीने राबवण्यास निर्देश देण्यात येत आहे. एलपीजी पुरवठा सुरळीत राहावा, पुरवठा साखळीवर देखरेख ठेवावी व संभाव्य टंचाईची परिस्थितीत समन्वय साधता यावा यासाठी मुंबई महानगर परिक्षेत्रामध्ये तसेच जिल्हा स्तरावर पुढील प्रमाणे विशेष समित्या स्थापन करण्यात येत आहेत. आता समित्या या ठिकाणी आपण घेणार नाहीत. आपण याचे नेमके फायदे लाभार्थ्यांना काय होणार आहेत, या समितीचे नेमके कार्य काय आहेत हे समजून घेऊया. एलपीजी पुरवठा साखळीवर देखरेख ठेवणे, यामधला जो पहिलं कार्य आहे समितीचा, वितरण व्यवस्थेचे नियमित आढावा घेणे, गॅस वितरणात येणाऱ्या संभाव्य अडचणी दूर करणे, याचबरोबर जिल्ह्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे. यानंतर आहे पुढचा जो कार्य आहे तो सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. याचबरोबर ग्राहकांना घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवणे, गॅस एजन्सीकडे असणाऱ्या गॅस सिलेंडरचा साठ्याचा आढावा घेणे, यानंतर आहे साठेबाजी रोखणे, याचबरोबर घरगुती गॅसचा काळा बाजार होणार नाही याची दक्षता घेणे, घरगुती गॅस कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे, असं सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे. आता एलपीजी पुरवठा करण्याचा प्राधान्य देण्यात यावे असा सुद्धा या ठिकाणी संस्थांना जो काही प्राधान्य देण्यात यावे. यामध्ये बघा, रुग्णालय असेल, शासकीय वसतिगृहे असतील, अंगणवाडी, शाळा, मध्यम भोजन योजना असेल, शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहे, महाविद्यालयाचे मेस, मध्यम भोजन योजना यांना जो गॅस आहे तो वेळेवरती त्या ठिकाणी पुरवठा करणे. आता गॅस वितरणाचा प्राप्त होणाऱ्या तक्रारीचे निवारण जर तुम्हाला करायचे असेल तर जिल्हा स्तरावर, महानगरपालिका स्तरावर 24 तास सुरू असणाऱ्या नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात यावे असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे. याचबरोबर जिल्हा तक्रार निवारणासाठी आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक म्हणजेच हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात यावेत. तसेच व्हॉट्सअप क्रमांक उपलब्ध करून देण्यात यावे. सदर क्रमांक व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी. उपरोक्त नियंत्रण कक्षामार्फत सदर क्रमांकावर प्राप्त तक्रारांची दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करण्यात यावी असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यात गॅस वितरणासाठी जी काही कंपन्या आहेत किंवा संस्था आहेत त्यांना त्या ठिकाणी थेट मदत करणे, हॉटेल्स असतील यांना वेळेवरती या ठिकाणी जो गॅस आहे तो पुरवठा करणे, या समितीचे विशेष यामध्ये उल्लेख करण्यात आलेले आहे. ही जर समिती या ठिकाणी स्थापन झाली तर नक्की लाभार्थ्यांना फायदा याचा होणार आहे, कारण समिती लवकरच याची स्थापन केली जाईल. यासाठीच हा GR घेण्यात आलेला आहे. हा एक दिलासा देणारा अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. सध्या गॅसच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणामध्ये अफवा सध्या येत आहेत. त्या अफवापासून दूर राहा. या शासन निर्णयामध्ये जी माहिती सांगण्यात आली आहे त्या पद्धतीने तुम्हाला नक्की याचा फायदा होणार आहे. हा एक दिलासा देणारा अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा, म्हणजे प्रत्येक योजनेबद्दल अचूक अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.